नमस्कार, माझं नाव मनस्वी गोयलकर आणि आज महाशिवरात्रीनिमित्त आम्ही आलेलो आहोत महादेवाच्या मंदिरात। सर्वप्रथम आपल्या सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि माझ्यासोबत आहेत कादंबरी गुरु आणि राधा। नमस्कार, सर्वांना महाशिवरात्रीच्या लाख लाख शुभेच्छा। पुण्याच्या सुसंस्कृत अशा नेने घाट शनिवार पेठ इथे स्थित असलेलं कामेश्वराचं जे मंदिर आहे त्या मंदिरात आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि कामेश्वराच्या चरणी आम्ही सगळ्यांनी मिळून हीच प्रार्थना केली आहे की तृतीयपंथी समाजाला समता, समानता, एकता या चांगल्या गाठीमध्ये त्यांनी बांधून ठेवावं आणि आम्हालाही आमचं एक वेगळं असं स्थान समाजामध्ये मिळावं। आज कामेश्वराच्या मंदिरात आल्यानंतर आज इथले जे ट्रस्टी आहेत आठवले सर, त्यांच्याशी आज आम्ही याचा इतिहास पण ऐकला आणि स्वतःच्या डोळ्यांनी आज आम्ही आमचे पारणे फेडले। इतकं छान वाटलं मंदिरामध्ये येऊन। कामेश्वर मंदिरामध्ये प्रत्येक जण अभिषेकासाठी येतो, पूजा अर्चनासाठी येतो आणि आपली मनाची कामना इथे खऱ्या अर्थाने पूर्ण होते। तर खरोखरच कामेश्वराला आल्यानंतर खूप मन शांत झालं आणि आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि सर्वांसाठी, सर्व समाजासाठी आज आम्ही इथे प्रार्थना केली की सगळ्यांनी छान शांततेने आणि एकात्मतेने राहावं। जय श्री महाकाल, ओम नमः शिवाय। आता हे खाली आहे। ये जा माझ्या। हो 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 श्रीराम, जय राम, जय जय राम। ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज उपासना केंद्र आणि महाराजांची इथे समाधी आहे। तर आपण सगळेजण आज इथे येऊया। श्रीराम जय राम, जय जय राम। 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 आता आम्ही आलेलो आहोत मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट ऑफिसमध्ये। आज महाशिवरात्री निमित्त सकाळी इथे एक खूप छान उपक्रम राबवण्यात आलेला आहे। तर त्यासाठी आपण सगळे एकत्र आलो होतो। तर आपण जाणून घेऊयात कादंबरी गुरु यांच्याकडे। नमस्कार, कादंबरी बोलतेय मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट मधनं। आज आमच्या इथे मनस्वी गोयलकर श्रीखंडी डोलताशा ग्रुप तिला पण आज आम्ही इथे बोलवलं होतं। समस्त पुण्यातल्या पारलिंगी समाजाला आज आमचं आव्हान होतं मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत आज महाशिवरात्री निमित्त जे आम्ही आज अन्नदान श्रेष्ठदान याचा उद्देशाने आज खिचडी वाटप जे केलं होतं। तर त्याच्यामध्ये पुण्यातले अनेक मान्यवर आले होते आणि पुण्यातला अनेक पारलिंगी समाज आला होता। आमच्या गणेशपेठ एरियामध्ये विशालदादा धनावडे या साहेबांच्या मदतीने आणि मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक श्री रंजिता नायक पुणे, तसंच अध्यक्ष रमोला देवासी गुरुजी आणि आमचे सर्व बोर्ड मेंबर्स आणि सर्व पारलिंगी समाज पुण्यातील मनस्वी गोयलकर आणि त्यांची टीम सगळेजण आज इथे आम्ही उपस्थित होतो आणि आज खिचडीचं वाटप केलं आणि समाजामध्ये अशी समता, एकता, समानता बरकरार राहावी आणि महादेवाचा आपल्या सगळ्यांना आशीर्वाद मिळावा या हेतूपुरस्पर आज आम्ही ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। मगाशी काम संपवून थोडा वेळ घरी गेलो होतो आणि तासभर थोडा रेस्ट केला, फराळ केला। आता मी, राधा आणि विनोद चाललोय हिंजेवाडीला। त्याचं कारण तुम्हाला तिथे गेल्यावरतीच समजेल।
आता मी पोचले हिंजेवाडीला, जिथे आपलं एक LGBTQIचं पहिलं कॅफे आहे. आणि आम्ही परवा दिवशी सामान आणून ठेवलं होतं, तर ते सगळं सामान इथे ठेवण्यासाठी आलेलो आहोत. हा आहे गौतम, जो आपल्या कॅफेमध्ये काम करतो. राधा उभारली इथे सगळ्यांना बघत. कॅफेमध्ये आता हे गिराईक करत आहेत. वॉटरमेलनची ऑर्डर होती, ज्यूसची. हा आपल्या इथे LGBTQI कॅफेचा मेन्यू कार्ड आहे. हा दत्ता आहे आमचा हेड शेफ. आणि LGBTQI कॅफे जे आहे तिथे हाच सगळं हँडल करतो. काय करून बघ, तुला काम करता येतं का ह्याच्याने? ठीक आहे. आणि एक बॉटलमध्ये चॉकलेट सिरप टाक, एक मध्ये लिक्विड मिओनिस टाक, आणि एका ह्याच्यामध्ये अजून काहीतरी होतं, तर मग हा लिक्विड चीज पण असेल. ती कॉफी पावडर आहे आणि ती वरची ह्याची पावडर आहे. हा कशाची? पण तो म्हटलं कोल्ड कॉफीला पण तुम्ही गार्निशिंगला वापरू शकता. हा कोणचा वाला? क्यों? थैंक यू. कुछ नहीं, कॉन्फिडेंस. नवीन एक ड्रिंक आणली होती मी टेस्टिंगसाठी. आता समर चालू होणार आहे, तर दत्ता तेच टेस्टसाठी बनवतोय. गोदरेज प्रॉपर्टीजने आपल्याला त्यांच्या सेल्स ऑफिसेसमध्ये असे कॅफे चालू करण्यासाठी जागा दिली होती. तर आपण तेच एक LGBTQI साठी हे कॅफे चालू केलेलं आहे स्वतःच्या खर्चातून. आणि 3 लोक इथे आता जॉब करत आहेत, 2 फ्रंट लाईनला आणि 1 बॅक एंडला. तर ह्या उपक्रमामुळे 3 लोकांना एम्प्लॉयमेंट जनरेशन झालेलं आहे. याचा मेन मोटिव्ह जे आपण काम करतोय, तर आपल्या समाजाला आर्थिकरित्या सक्षम बनवण्याचं आहे. जसं मी पहिल्यापासूनच म्हणतेय, त्यासाठीच आपण हे सगळं करतोय. नाईस रबडी फ्लेवर्ड ड्रिंक. 510 मी सगळेच आणले होते ना, सगळं थोडं थोडंसं आणलं होतं. कलिंगड 7 किलो. उद्यापासून जरासं क्वांटिटी वाढवायला लागेल वाटतं, कारण मगाशी फ्रूट प्लेटला कोणतरी आलं. आणि आज उपवास होता ना, आज जास्त आणायला पाहिजे होतं. म्हणून मी 7 किलो आणलेला, रोज 5 किलो आणतो, 2 किलो जागा. आणि वेफर्स चिप्सची वगैरे क्वांटिटी थोडी कमी करा ना, तर एवढं भरून दिल्यावरती कसं परवडणार. अजून काय? ह्याचा बॉक्स कुठे गेला? ह्याचा बॉक्स तिकडे घेऊन गेले. आणि दुसरा त्याचं स्टीलचं एक छोटं होतं, ते असायला पाहिजे इथं. मग का तिकडच आहे ते पण? त्यांनी स्टीलचं आणि तो बॉक्स आणलेलाच नव्हतो. हां, तो पण नेला होता सामान. ठीक आहे. आणि ह्याचं ऐक ना, हो ते इथं ठेवून द्या. आणि हे एक लॅमिनेशन करायला दे ना त्यांना, सांग लॅमिनेट करून. हे दोन्ही पण ना, हे ते राहू दे इथेच. हे दोन्ही पण काही पिलेलं नाही आहेत कोणी वस्तू नाही. त्यांना सांग हे टेस्ट करून बघा म्हणा, ह्याच्यावरती तुम्ही रिव्ह्यू द्या म्हणा. आता ते तिथे 3 जण बसलेत ना, त्यांना एक दे आणि इकडे एक दे वाटलं तर, आणि एक्स्ट्रा स्ट्रॉ दे त्यांना म्हणा ह्याच्यावरती तुम्ही तुमचं रिव्ह्यू सांगा, कारण हे नवीन आणलं म्हणून प्रोडक्ट, जर आपल्याला पण कळेल ना की ठेवायचं की नाही. तर पहिल्या कॅफेचं काम संपून मी इथे दुसऱ्या कॅफेवरती पण सामान देण्यासाठी आले होते. हा जो कॅफे आहे तो आपण विमेन एम्पॉवरमेंटसाठी चालवतोय. ही जागा सुद्धा आपल्याला गोदरेज प्रॉपर्टीजनेच दिलेली आहे.
स्वखर्चाने आपण इथे सेटअप लावलेला आहे. इथे 2 लोकांना कामाला ठेवलेलं आहे. त्यांचं एम्प्लॉयमेंट केलेलं आहे इथे. त्यांचे पेमेंट्स वगैरे आपण स्वखर्चानेच देत आहोत आत्ता. आणि हे जे सगळे आपले कॅफेज 2 चालू आहेत आत्ता सध्या तरी, ते सगळे गोदरेज प्रॉपर्टीजच्यामुळे होत आहे. तर त्यांचे खूप खूप आभार. ह्या कॅफेमध्ये जे की हिंजेवाडी फेज 3 मध्ये आहे, इथे आपल्याला अजून एक विमेनची गरज आहे एम्प्लॉय म्हणून. तर कोणीही इथे जवळपास असेल आणि इंटरेस्ट असेल तुम्हाला या कॅफेमध्ये काम करण्याची, तर तुम्ही नक्कीच संपर्क साधावा. तर हे रुपाली ताई आहेत, हे जे आपल्या विमेनच्या कॅफेमध्ये काम करतात. तुम्हाला इथे काम करून कसं वाटतंय आणि अनुभव कसा वाटतो नवीन? हे माझं फील्ड नाही आहे, तरी पण हे नवीन फील्ड असून मला खरंच खूप छान वाटतं. डबल काय काय आहे? हे डबल आहे. अजून डबल काय आहे? हे चिप्स डबल आहेत. हे माझ्या अंदाजाने जे पॅक आहेत ना ते सगळं डबल राहतं. हो, हे एक डबल आहे. हे तिकडचंच आहे आणि हे पण डबल आहे. हे पण डबल आहे. ठीक आहे. ह्यातलं जे आहे ते तर सगळं ह्यात काढून तुम्ही ठेवून घ्या. हां हां हां, तुम्ही बोलून एकदा ऍटलिस्ट कळवा तरी काय करता येईल. हा नंबर घ्या डायरेक्टली, काय होईल मग ते काय करता येईल ते तरी आपल्याला बघायला येईल ना. मनस्वी नाव आहे माझं. ठीक आहे. मोठ्या साईजचे आहेत ना ते. आता तुम्ही फ्रूट प्लेट कशात देता? ते वाला घेऊ यूज करा ना. मॅगीसाठी फ्रूट प्लेटसाठी ते यूज करा. ते त्यासाठीच आणलेत ते साईज. कारण काय होतंय आपल्या तिकडं जसं प्लेट्स आहेत ना, त्या प्लेटमध्ये खाता नाही येत. हा, मॅगी वगैरे सांडते ना म्हणून. हो म्हणूनच. नाही, तात्पुरतं ते यूज करा, आपण बघूयात मग. तिथे तो सँडविच ब्रेड आणतो. कशासाठी? हा, तेवढंच आहेत. हो, असेच आहेत का? काहीतरी ते आपण याला हे करू नका. त्यांचं आणि आपलं त्यांचं सेम येत असेल. त्याच्यामुळे ओके. प्रॉब्लेम. आपण त्याच्यावरती काहीतरी मार्किंग वगैरे करू शकतो किंवा आपल्याला स्टिकर होतं ते कागदाचं होतं तर ते निघून गेलं. हो ते तर आहेच. असं. किंवा वरती गार्निशिंग साठी वापरलं जातं. तर ते दोन्ही वेगवेगळे आहेत. मिओनीज आहे आता त्याच्यामध्ये आणि मोहितो आणलेला आहे नवीन. अजून आईस टी पण आणलेला आहे. हा, आईस टीचं पण एक आणलेलं आहे. अजून जे दुसरं एक कुठलं तरी आहे ते पण आणलंय. आणि चॉकलेट पावडर जे असते आपल्या कोल्ड कॉफीच्या वरती टाकायला, तर ती चॉकलेट पावडर पण आणून दिलेली आहे. कॉफी पावडर पण आणलेली आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला मी त्या परवा 4 बॉटल्स दिल्या होत्या, संगीताने आणल्या असतील ना, तर ते 4 बॉटल्समध्ये एकामध्ये लिक्विड चीज टाका, एकात मिओनिज टाका, केचप टाका आणि चॉकलेट सिरप टाका. ठीक आहे. आणि वाटलं त्याच्यावरती लेबलिंग लावून चिकटपट्टी पण लावा वरनं, म्हणजे ते निघणार नाही. ते करून ठेवा. बटर पण आहे त्यात. आणि आत्ता जेवढी क्वांटिटी दिली आहे ना, ती क्वांटिटी तुम्ही नोट करून घ्या. उद्या जेव्हा तुम्ही तो बॉक्स खोलाल ना, ती क्वांटिटी नोट करून घ्या की किती किलो आहे, 1 किलो मिओनिज आहे किती. आणि मग ते किती दिवस जातात ते आपण त्याच्यावरती ठरवूयात की नेक्स्ट टाइम किती स्टॉक आणून ठेवता येईल, काय येईल त्याच्यावरती पण. दुसऱ्या कॅफेवरचं पण काम संपवून आता आम्ही निघत आहोत इथून, कारण 6 वाजून गेले होते. कॅफे बंद करायचे टायमिंग झालं होतं. आता आपण इथून निघत आहोत. रात्रीचे 8:30 वाजले. तुम्ही बघू शकता मी एवढं ट्रॅव्हल करून आले आणि आता जस्ट घराखाली पोहोचली आहे. तुम्ही बघितलं असेल मी झोपेत होते मगाशी, थोडा वेळ झोपले होते रिक्षामध्ये. सकाळी 8 वाजल्यापासून बाहेर फिरत होते. दुपारी पण घरी आले आणि लगेच फ्रेश होऊन निघून गेले. आणि आता एवढं ते 60 किलोमीटर ट्रॅव्हलिंग, त्यामध्ये ट्रॅफिक, खूप थकून गेले, खूप थकून. आता घरी जाऊन थोडंसं फ्रेश होते. अजून काम राहिलेलं आहे थोडंफार, आता घरी जाऊन करेल. नुकतेच घरी येऊन फ्रेश झाले होते आणि एक कॉल आला, त्यामुळे
परत कपडे घालून आता चालली आहे बाहेर. तर कोणाचा कॉल होता आणि कोणाला भेटायला चालली आहे तुम्ही बघा. त्यांची एंट्री झालेली आहे. मी प्रवीणला भेटायला आली आहे. थोडीशी प्रवीणला खरेदी करायची आहे. प्रवीणला भेटून आले. जी खरेदी करायची होती प्रवीणची ती करून आम्ही घरी आलो. 9:45 वाजले होते काहीतरी. मग तिथून जो ऑनलाईन कॉल चालू होता कॅफेच्या स्टाफसोबत, सगळ्या कोर टीमसोबत, तर तो जवळजवळ आत्ता 11:30 वाजत आलेले आहेत. आत्ता संपलेला आहे. आणि एक्झर्शन तर इतकं झालं आहे की असं वाटतं झोपून जावं. पण उपवास आहे, फराळ अजून करायचं आहे. खिचडी बनवून फराळ करेल, त्यानंतर व्हिडिओ एडिटिंग करेल. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.